कल्याणमध्ये मराठी माणसाच्या कुटुंबांना मारहाण केल्याची घटना समोर आलेली आहे। आपल्यासोबत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आहेत। अविनाशजी, कल्याणमधली घटना जर आपण बघितली तर मराठी माणसांना अगदी अनेक शब्द वापरण्यात आलेले आहेत, भिकारी सारखे शब्द वापरण्यात आले आहेत आणि नंतर त्यांच्यावर हल्ला देखील करण्यात आलेला आहे। काय म्हणाल? या घटनेचा जितका निषेध करावा तेवढा कमी आहे, हे आमचं स्पष्ट मत आहे। आणि मला एक गोष्ट कळत नाही, त्याच्यामुळे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री, त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे मला वाटतं त्या विभागाचे खासदार आहेत आणि त्यांनी या बाबतीत कुठलीही भूमिका घेतली नाही आणि सतत ते म्हणत असतात की मराठी माणसाचा आम्ही कैवार घेतलेला आहे। आणि एक आमची या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हा जो कोणी मुजोर माणूस आहे, जो मी मंत्रालयात नोकरीला आहे, माझं कोणी वाकडं करू शकत नाही आणि स्वतःच्या गाडीवरती कुठे दिवे लावून फिरतोय, हे जे काय त्याचे दिवे आहेत ना, हे सगळे उतरवायची ताकद ही महाराष्ट्र सैनिकांमध्ये आहे। आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत, आम्ही नुसत्या वल्गना करत नाही, हे भूतकाळात पाहिलेलं आहे। हा महाराष्ट्र आहे, हा मराठी माणसाचा आहे, इथे न्याय पहिला मराठी माणसालाच द्यावा लागेल आणि जर कोणी अशा प्रकारचा अन्याय अत्याचार करत असेल तर महाराष्ट्र सैनिक त्याच्यावरती किंवा मनसे त्यावरती शांत बसणार नाही। पद्धतीचं त्या अधिकाऱ्याचं म्हणणं होतं की माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही, एक प्रकारे चॅलेंज देण्याचा प्रयत्न आहे का हा? नाही, हे जर चॅलेंज असेल तर त्याला दिसेल हे चॅलेंज मनसेने स्वीकारलेलं आहे आणि त्याप्रमाणे आमचे जे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर आहेत त्यांनी त्यांना आणि पोलीस प्रशासनालाही विनंती केलेली आहे की डोक्यात जर रॉड घातला असेल आणि ती जर व्यक्ती इथे सयान हॉस्पिटलला असेल आणि तरी नुसती अजूनपर्यंत तक्रार नोंदवून घेतलेली आहे आणि अटकेची कारवाई झालेली नाहीये, तर आमचे जे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर आहेत ते आता डीसीपी साहेबांची भेट घेणार आहेत आणि नक्की डीसीपी साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री असतील त्यांनी यावरती त्वरित कारवाई अटकेची केली पाहिजे। आणि सन्माननीय मुख्यमंत्री काय म्हणत असतात की महाराष्ट्र मला अव्वल दर्जाचा करायचा आहे, तर आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी आधी मराठी माणसाला अव्वल दर्जाचं करा, मराठी भाषा मराठी संस्कृती अव्वल दर्जाची करा, पहिला मान मराठी माणसाचा ठेवा आणि जे कोणी इकडे आलेले आहेत त्यांना मराठी भाषा मराठी माणूस मराठी संस्कृती ह्या सगळ्यांना मान सन्मान हा द्यावाच लागेल, मग इतर गोष्टी। अधिकाऱ्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत असे अनेक ज्या आक्षेपार्ह गोष्टी किंवा आक्षेपार्ह शब्द वापरले जातात, चॅलेंज दिली जातात आणि हेही म्हटलं जातं की आमचं कोण काय बिघडवू शकत नाही। तुम्हाला वाटत नाही की सरकारनं या संदर्भात काही कठोर पावलं उचलणं गरजेचं? 100% सरकारने यामध्ये कठोर पावलं उचलली पाहिजेत। नुसतं हातावर हात टाकून चालणार नाही। कोणी या, कसेही राहा, कसेही वागा, हे महाराष्ट्रातला मराठी माणूस, महाराष्ट्र सैनिक आणि राजसाहेब ठाकरे तर खपवून घेणारच नाहीत। मराठी माणसाकरता राजसाहेबांनी स्वतःवरती 100पेक्षा जास्ती केसेस घेतलेल्या आहेत, महाराष्ट्र सैनिकांनी वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत आणि आपल्या माध्यमातून मी एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे मराठी माणसावर केलेली दादागिरी हे राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक खपवून घेणार नाहीत। मराठी भाषेला अभिजात दर्जा तर दिलेला आहे, पण मराठी माणूस अजूनही उपेक्षित आहे। दर्जा देऊन मराठी माणसाला उपेक्षित ठेवलंच आहे ना, मग तो घरांच्या विक्रीचा प्रश्न असेल, तो त्यांच्या खाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील। काय झालंय, मराठी माणूस हा खूप सहनशील आणि संवेदनशील आहे आणि त्याला इकडचे जे कोणी सो कॉल मराठीचे कैवारी असलेले पक्ष आहेत ते त्यांना फक्त इमोशन्समध्ये गुंतवत आहेत। एकच पक्ष आहे महाराष्ट्र मनसेने, एकच व्यक्ती आहे राजसाहेब ठाकरे, ज्यांनी कायम मराठी माणसाच्या न्याय हक्काकरताच हा पक्ष काढलाय। महाराष्ट्र सैनिकांनी त्यावरती वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत आणि तुम्हाला भूतकाळात तुम्ही पाहिलेलेच आहे, तुम्हाला आता वर्तमानात आणि भविष्यात नक्की दिसेल की मराठी माणसावर महाराष्ट्रात कुठेही जर अन्याय अत्याचार झाला तर मनसेची ताकद काय आहे हे आम्ही या महाराष्ट्राला दाखवून देऊ। एकीकडे अशा पद्धतीनं परप्रांतीय किंवा अन्य भाषिकांकडून मारहाण होताना बघायला मिळतं, पण याच्यावर केवळ भाष्य केलं जातं। कृतीतून एखादी गोष्ट जी आहे ती दिसून येत नाही, कायद्यातून एखादी गोष्ट दिसून येत नाही, कायद्यामध्ये कुठल्या पद्धतीच्या तरतुदी केल्या पाहिजे, कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम यंदाच्या मोदी सरकारने देखील केलेलं आहे। त्याच्यामुळे कायद्यामध्ये काय तरतुदी पाहिजे? जसा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे ह्याची खरोखर सन्मानाची आणि मानाची गोष्ट आहे, तशीच आमची विनंती आहे की महाराष्ट्रातील मराठी माणसाला हा संपूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे। महाराष्ट्रातील मराठी भाषा असेल, मराठी संस्कृती असेल, यावर कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती अन्याय अत्याचार होता कामा नयेत, जे आतापर्यंत सगळ्यांचे चालू आहेत। आणि पुन्हा मी तुम्हाला तीच गोष्ट सांगतोय की मराठी माणसावर कुठल्याही प्रकारचा अन्याय कोणीही जर केला तर तो मनसे खपवून घेणार। ही गोष्ट आहे, तर दुसरीकडे तर्फे मागणी केली जाते की मुंबई हे केंद्रशासित करावी। मला वाटतं त्याच्यावरती हे होणार आहे का? हा आता किती जुना विषय आहे आणि तो विषय त्याच्यावरती जे काय भाष्य करायचं ते राजसाहेब ठाकरेंनी वेळोवेळी केलेला आहे। हा विषय नंतर, पहिला विषय महाराष्ट्रातील मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा, त्याचा मान सन्मान हा योग्य राखलाच गेला पाहिजे। आज उद्या परवा कधीही अंतापर्यंत
इतरांची दादागिरी कुठल्याही प्रकारे खपवून घेतली जाणार नाही. तर एक दुसरा असा विषय आहे की देशाचं नुकसान आरएसएसनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आरएसएसनी मराठी ज्या भूमिका घेतल्या आहेत त्याच्यामुळे मराठी माणसावर हल्ले केले जात आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला. तो त्याचा प्रश्न तुम्ही त्याचं उत्तर त्यांच्याकडनंच घ्या. ते मला वाटतं येऊन बोलून चुकलेले आहेत. ते अनेक विषयावरचे तज्ज्ञ आहेत, त्यामुळे त्याच्यावर तेच उत्तर देतील. पण मराठी भाषेवर बोलणाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत असंही त्यांनी गंभीररित्या वक्तव्य केलंय. मग त्यांच्या पक्षाने भूमिका काय घेतली आहे का? फक्त सकाळी 9 वाजता बोलतात ते. मराठी माणसावर जर अन्याय अत्याचार झाला तर तो 100% शिवतीर्थावरतीच येतो आणि त्याला न्याय हा फक्त राजसाहेब ठाकरेच देतात. हे या महाराष्ट्राने भूतकाळ पाहिलेलं आहे. आताही बघतील आणि भविष्यातही बघतील. नुसतं बोलून आणि वल्गना करून काही होत नाही. मराठी माणसाच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहायला पाहिजे. आता त्यांनी कुठल्या प्रकारची ऍक्शन घेतलेली आहे? काल घटना घडली, आज पण कुठलं वक्तव्य आलंय? कुठली व्यक्ती त्यांची जाऊन भेटली आहे? कुठली आंदोलनं केलेली आहेत? लाट्याकाट्या कधी खाल्ल्या ह्याच्या आधी म्हणजे आत्ता ह्या ज्या घटना घडल्या त्या जुन्या शिवसेनेबद्दल मी बोलत नाही. ही सध्याची जी शिवसेना आहे त्यांनी कुठल्या प्रकारच्या कारवाई काय केल्यात दिसत तर नाहीयेत. हे फक्त सकाळी येऊन बोलतात. त्यांनी असंही म्हटलं की मराठी माणसाला दुय्यम स्थान देण्यासाठी शिवसेना फोडली गेली आहे. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता झालं, आता रडगाणं गाऊ नका. आता जे घडलंय, जे झालेलं आहे त्याच्यावरती काय करता येईल आणि मराठी माणसाच्या मागे कसं उभं राहता येईल ह्याचा विचार करा. कळलं का? दुसऱ्याला दूषण देऊन आपण कसे बरोबर आहोत हे सांगायचा प्रयत्न करू नका. तुम्ही मराठी माणसाच्या मागे उभी राहा असं मी मुद्दाम तुम्हाला सांगतो. इथे सर्व पक्षभेद विसरले पाहिजेत. मराठी माणसावर कुठल्याही प्रकारचा अन्याय जर होत असेल तर महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी जसे राजसाहेब ठाकरे उभे राहतात तसे पूर्ण ताकदीने उभं राहायला पाहिजे. मुंबई आणि उपनगरचा जो परिसर आहे तो अदानी आणि त्यांच्या गुंडांना त्यांच्या नावावर करण्यासाठीचा खरं तर हा डाव चालला आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं हल्ले केले जात आहेत असं देखील त्यांनी आरोप केलेला आहे. ते बरेच गोष्टी बोललेले असतील, तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारले ते बरे होईल. मी माझ्या पक्षाची, माझ्या राजसाहेबांची भूमिका मांडायला इथे बसलेलो आहे. पण याआधी मराठी माणसासाठी मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली बघायला मिळाली होती. त्यानंतर सातत्यानं असं म्हटलं जातंय की निवडणुकीतल्या अपयशामुळे मनसे आता आग्रही भूमिका घेत नाहीये. नेमकी भूमिका याच्या पुढे कशी राहील? तुम्हाला असं दिसतंय का? कालपासून आमचे जिल्हाध्यक्ष जे उल्हास भोईर आहेत आणि निवडणुका हा एक विषय असतो. आम्हाला राजसाहेबांचा राजा आदेश असतो की महाराष्ट्रात मराठी माणसावर कुठेही अन्याय झाला तरी आपले आमदार आहेत का, आपले खासदार आहेत का, आपले नगरसेवक आहेत का, आपला निवडणुकीत जय पराजय आहे का, हा विषय नंतर. पहिला न्याय हा मराठी माणसाला, मराठी भाषेला आणि मराठी संस्कृतीला, मग इतर. काही अल्टिमेटम सरकारला देणार या संदर्भात कारवाई करण्यासाठी? ऑलरेडी डीसीपी साहेबांची भेट आमचे उल्हास भोईर घेतातच आहेत आणि नक्की मला खात्री आहे की महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत ते ह्याच्यावरती जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती अटकेची आणि इतर सर्व गोष्टींची कारवाई ते लगेच करतील. आपण बघतोय की या ठिकाणी अविनाश अभ्यंकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा तर दिलेला आहे पण मराठी माणसांवर अन्याय मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळतंय. आता या संदर्भात प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. कॅमेरापर्सन गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.